नमस्कार. आज आमच्या वांगी गावामध्ये कुमार गौरव अश्विनी अंकुश पवार याचा आम्ही सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडला. आपल्याला सांगायला आनंद होतोय की गौरव हा मीरा भाईंदर पोलीसमध्ये भरती प्रक्रिया त्याने यशस्वीपणे पार केली असून त्या ठिकाणी तो पोलीस दलात रुजू होणार आहे. त्यानिमित्त आम्ही सगळे वांगीचे ग्रामस्थ सरसेनापती प्रतिष्ठान यांच्यामार्फत गौरव याचा या ठिकाणी सत्कार करत आहोत. खरोखरच गौरवचा संघर्ष हा अतिशय वेदनादायी होता. म्हणजे गौरवने त्याच्या आयुष्यात एवढा संघर्ष केला की वडिलांचं अकाली निधन लहानपणीच आणि तिथून स्वतः सगळं पायावरती उभं राहणं, घरी त्याची आई असलेली आईची साथ त्याला अतिशय मोलाची ठरली. अत्यंत गरिबीच्या आणि हलाखतीच्या स्थितीमधून त्यांनी पोलीस भरतीची आपली प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली. म्हणजे कधीकधी तो एका मार्काने भरती प्रक्रियेतून बाद झाला, कधी लेखीला थोडा 1-2 मार्काने बाद झाला. शेवटी त्याने विचार केला होता की मी सगळं सोडू का. नंतर त्याने काही दिवस MSF महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स जॉईन केली होती. तिथेही तो चांगलं त्याने कर्तव्य बजावलं आणि त्यानंतर पुन्हा तो आर्मीमध्ये जेव्हा मला आठवतं की भरती होत होता त्यावेळी तो लोक म्हणायची तुझी हाईट कमी आहे, तुझी शरीरयष्टी किरकोळ आहे, तो कसा आर्मीत भरती होणार. तरी त्याने आर्मीचा ट्राय त्याने काही सोडला नाही आणि शेवटी आता अथक परिश्रमाने तो मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस दलात तो रुजू होणार आहे. मला वाटतं जिद्द काय आहे ही आपण आपलं गौरवकडून बघावी. त्याचा मित्र जो प्रमोद आहे तोही मागच्या वर्षीच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात भरती झाला. त्या दोघांनी अतिशय मेहनतीने हे सगळं शिखर सर केलं. आयुष्य फार खडतर असतं कारण गाठीशी पाठीशी कोणी नाही, गाठीशी पैसा नाही आणि त्यातून हे सगळं उभारायचं फार कठीण असतं. लाखो मुलं या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतात, परंतु काही मोजक्या लोकांच्या हातात हे यश लागतं. जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि कधीही मागं न हटण्याची जर मनामध्ये तयारी असेल तर माणूस कुठलंही शिखर सर करू शकतो. ह्यालाही निगेटिव्ह थॉट्स आले असतील, ह्यालाही लोकांनी परावृत्त केले असतील, लोक हसले असतील, लोकांनी येड्यात काढलं असेल, पण म्हणतात ना जो जितावई सिकंदर याप्रमाणे हा जिंकला आहे. आणि त्यामुळे खरोखरच गौरवचं कौतुक त्यासाठी करायचं आहे की त्याने सातत्य सोडलं नाही. एकदा अपयश आलं, 2दा अपयश आलं, 3दा अपयश आलं, 4दा अपयश आलं, अपयशानं तो खचला नाही. प्रत्येक अपयशात तो शिकत गेला. त्याच्या मित्र परिवार आज त्यातून जो आता काहीजण पोलीसमध्ये भरती आहेत, काहीजण अजून प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी गौरव एक आदर्श व्यक्तिमत्व बनलं आहे. म्हणजे अगदी म्हणतात ना काही नसताना पुढे काय होणार माहीत नाही, पाठी कोणाचा सपोर्ट नाही, परंतु जिद्द होती की नाही मला पोलीस भरती व्हायचं आहे, मला पोलीस दलात जायचं आहे, मला या देशाची या महाराष्ट्राची सेवा करायची आहे आणि मला घरामध्ये कुटुंबामध्ये एक स्थैर्य आणायचं आहे. आज गौरवचं घर बघितलं तर अत्यंत हलाखतीमध्ये गौरव हा राहिलेला आहे. तशामध्ये त्याने जिद्द सोडली नाही. म्हणजे कसं असतात की यशाला भरपूर वाली असतात पण अपयशाला वाली नसतो. त्यामुळे स्ट्रगलच्या काळात त्याला कदाचित कोणी विचारलं नसेल, पण आता सगळे यश आल्यानंतर हुरून जात आहेत. परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे की अपयशाच्या काळात, नैराश्याच्या काळात खऱ्या अर्थानं असल्या मुलांना धैर्य देण्याची गरज आहे. आपण ते धैर्य दिलं पाहिजे. ही मुलं राष्ट्रसेवेसाठी, देशसेवेसाठी, या मातीच्या सेवेसाठी निघाली आहेत, ग्रामीण भागातून निघालेत. मला वाटतं की पोलीस भरतीमध्ये ग्रामीण भागातली मॅक्झिमम मुलं असतात का, ही मुलं कष्टाळू असतात, ही मुलं धडपडी असतात, ही मुलं म्हणजे म्हणतात ना की दगडावरती हात जरी मारला ना हा दगड फोडू शकतात. म्हणजे अशी ही मुलं आहेत ग्रामीण भागातली. आणि खरोखरच आईवडिलांचं काही स्वप्न असतं, प्रत्येक आईवडिलांचं. आज ते वडील नाही आहेत, त्याचं वडिलांना माझा चांगला परिचय होता, आमच्या घराचे घरोपा संबंध आहेत की वडील असते, वडिलांना आज आनंद झाला असता, पण आज त्याचे वडील नाही आहेत. म्हणून हा सगळा कार्यक्रम हा आम्ही सर्व परिवार म्हणून आज करतो आहे. त्याचा विविध ठिकाणी सत्कार होतो आहे. म्हणजे की वडील नाही आहेत, भाऊ आहे बरोबर, आई आहे, जमीन छोटी आणि त्यातून स्ट्रगल करून हे सगळं अचीव केलेलं आहे. मला वाटतं गौरवकडून अनेक मुलांनी शिकण्यासारखं आहे. कम्फर्ट झोनमध्ये सगळे राहतात. घरात सगळं असतं, मोबाईल असतो, टी व्ही असतो, अगदी डायनिंग टेबलवरती किंवा
ताट केलेलं असतं तरी लोक आळशी बनतात, सक्सेसफुल होत नाहीत आयुष्यात. परंतु खडतर प्रक्रियेतून सक्सेस कसं व्हायचं, घरात काही नसताना, शून्य अवस्था असताना कसं पुढं यायचं, त्या सगळ्या गोष्टीला कसं मात करायचं, हे खऱ्या अर्थानं मी गौरवला जवळून बघितलं आहे. आणि अतिशय हसतमुख असतो. कधी त्याने ह्या गरिबाचा बाऊ नाही केला, कधी लोकांना दाखवलं नाही, जिद्द सोडली नाही. मला वाटतं जिद्द, चिकाटी, मेहनत प्रामाणिकपणे जर केली तर परमेश्वरसुद्धा म्हणतो की बता तेरी रजा क्या आहे, तुला काय पाहिजे सांग, कारण की तू एवढी मेहनत करतोय. मला वाटतं की कर्माची फळं त्याला मिळालेच. त्याने सातत्य ठेवलं, प्रॅक्टिसमध्ये सातत्य ठेवलं. 50 पैकी 48 मार्क गौरवला मिळतात, ही साधी गोष्ट नाही आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. कायम टॉपर असलेला गौरव, आणि त्याने आयुष्यात हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने याचा आदर्श घ्यावा. म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी जमलो आहोत, आम्ही त्याचा सत्कार करत आहोत, कौतुक करत आहोत. आज वांगी गावात गौरवचं फार मोठ्या प्रमाणात कौतुक होतं आहे. सगळ्यांनी इन्स्पायर होण्यासारखं कौतुक आहे. सगळ्यांनी नक्कीच गौरवचा आदर्श घ्यावा. गौरवला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मीरा भाईंदर हे नवीन इमर्जिंग शहर आहे, त्या ठिकाणी हा आपली सेवा देणार आहे, या भारत भूसाठी तो सेवा देणार आहे. गौरव, तुला फार आम्ही शुभेच्छा देतो. तिथे जा, चांगलं काम कर, आपल्या गावाचं, आपल्या या भागातलं नाव लौकिक वाढव, तिथल्या लोकांना खरोखरच आधार दे, आणि तू नक्कीच चांगला भविष्यात करशील. आणि ह्यावर थांबू नको, तू पुढे डिपार्टमेंटल एक्झाम दे, तू उद्या PSI बन, उद्या आम्हाला तुला ACB बघितलेला बघायचं आहे. आपली जर्नी तर थांबू नकोस, तू शिक, पुढे शिक. ग्रॅज्युएशन असेल, लॉ असेल, विविध शिक्षण घे, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे तू शिक पुढे, आणि तुला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहे. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. काय गरज लागली आम्हाला सांग, तुला भावी काळासाठी आम्ही शुभेच्छा देतो. आणि सगळ्यांनी या गौरवचं आपण कौतुक केलेलं पाहिजे. एवढं बोलतो थांबतो. धन्यवाद.